मुंबई में मेट्रो लाइन 9 के पहले चरण काशीगांव से दहिसर पूर्व तक के ट्रायल रन और तकनीकी कार्य का निरीक्षण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और दोनों उप मुख्यमंत्री अजित पवार और एकनाथ शिंदे ने किया। इस दौरान अधिकारियों ने परियोजना की प्रगति रिपोर्ट भी प्रस्तुत की। जल्दी यह मेट्रो मार्ग आम जनता के लिए शुरू किए जाने की संभावना है। आनंदाची गोष्ट आहे की काशीगाव ते दहिसर हा मेट्रोचा एक टप्पा त्याचं टेक्निकल टेस्टिंग आपण करतो आहोत। सगळ्या प्रकारची त्याची तयारी झालेली आहे। टेक्निकल टेस्टिंग यशस्वी झाल्यानंतर हा टप्पा प्रवाशांकरता खुला करण्यात येईल। आपल्याला कल्पना आहे की विशेषतः आपला जो वेस्टर्न एक्सप्रेसवे आहे हा डिकंजेस्ट करण्याकरता मेट्रो एक अत्यंत चांगलं माध्यम आहे। आधी काही लाईन्स आपण अंधेरीपर्यंतच्या सुरू केलेल्या आहेत। आता हा टप्पा सुरू झाल्यामुळे एक मोठा रिलीफ मिळणार आहे। पण नेताजी सुभाषचंद्र मैदानापासून तर अगदी शेवटच्या टोकावर बांद्र्यापर्यंत सीमलेस कनेक्टिव्हिटी ही आपल्याला या वेस्टर्न एक्सप्रेसवेवर करायची आहे। त्याचं काम विविध टप्प्यांमध्ये या ठिकाणी चाललेलं आहे। या प्रकल्पाचं सगळ्यात चांगली गोष्ट जर काही असेल तर MMR रिजनमध्ये पहिल्यांदा डबल डेकर ब्रिज देखील याच टप्प्यामध्ये तयार करण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की फ्लायओव्हर आणि मेट्रो ही एका पिलरवर किंवा एका स्ट्रक्चरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते, ज्याच्यामुळे विशेषतः मीरा भाईंदर सारखा जो आपला एरिया आहे याच्या डिकंजेशनच्या दृष्टीनं एक अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारचा टप्पा होणार आहे। पलीकडे आपल्याला कल्पना आहे की डोंगरीपर्यंत हा सगळा टप्पा नेताजी सुभाषचंद्रपासनं मैदानापासनं जाणार आहे आणि तिकडे याचंच एक्सटेन्शन हे विरारपर्यंत आपण नेतो। म्हणजे लवकरच विरारपर्यंत आपल्याला या ठिकाणी मेट्रोचा प्रवास करता येईल। त्यासोबत विविध प्रकारच्या कनेक्टिव्हिटीने या सगळ्या मेट्रो आपापसात जोडल्या जात आहेत आणि म्हणून लोकांना एंड टू एंड सोल्युशन या माध्यमातून मिळत आहे। मी MMRDAचं या ठिकाणी अभिनंदन करतो की MMRDAने हा टप्पा सुरू केला। अधिक वेगानं आता याच्या पुढे आम्ही काम करू आणि या वर्षी 50 किलोमीटर, पुढच्या वर्षी 62 किलोमीटर अशा प्रकारचे टप्पे हे आपण ठरवलेले आहेत की एवढं नेटवर्क आपण डिलिव्हर करू आणि मेजर नेटवर्क जे आपण 2019 पासून सुरू केलेलं आहे 15 ते 19च्या मध्ये हे सगळं नेटवर्क 27च्या शेवटापर्यंत पूर्ण करण्याचा आपला मानस आहे, जेणेकरून मुंबईमध्ये आणि MMR रिजनमध्ये लोकांना प्रवासाकरता अत्यंत त्या ठिकाणी फायदा होईल। आज मी MMRDAचं या निमित्ताने मनापासून अभिनंदन करतो। खरं म्हणजे मुख्यमंत्री महोदयांनी विस्तृतपणे याची माहिती दिलेली आहे आणि ही जी भाईंदर आणि ही काशीगाव अंधेरी ही मेट्रो जी होते ही पहिली MMR मधली डबल डेकर मेट्रो आहे आणि त्यामुळे या मेट्रोमुळे वेस्टर्न लाईनची जी ट्रॅफिक आहे ती कमी होईल। मेट्रो 2A ला जोडू, मेट्रो 7 ला जोडू, मेट्रो 7A ला जोडू आणि त्याचबरोबर वडाळावरून आलेली गायमुखपर्यंत मेट्रो 4A आणि गायमुख ते या ठिकाणी भाईंदर अशी देखील मेट्रो जोडल्यानंतर मेट्रो 10 एक पूर्णपणे लूप तयार होईल आणि पूर्णपणे एक सर्किट तयार होईल, सर्कल तयार होईल आणि त्याचा फायदा मुंबई, ठाणे, हे आपलं मीरा भाईंदर हे मुंबई आणि ठाण्यातलं मधलं मीरा भाईंदर आहे आणि त्यामुळे या कनेक्टिव्हिटीमुळे खूप मोठा फायदा या ठिकाणी मुंबई MMRला मिळणार आहे आणि म्हणून ही जी आता मेट्रो आज आपण त्याचं ट्रायल रन घेतो आहे ही 4.5 किलोमीटरची, याच्यानंतर 4.5 किलोमीटर आणखी होईल। म्हणजे डिसेंबर 25पर्यंत ही कंप्लीट होईल, डिसेंबर 26पर्यंत दुसरा टप्पा त्या कंप्लीट होईल। हा विमानतळाला देखील जोडला जाणार आहे आणि जसं मुख्यमंत्री महोदय म्हणाले की मेट्रो 13 आपण विरारपर्यंत नेण्याचा जो आपला प्रस्तावित आहे
त्यामुळे कंप्लीट जे आहे म्हणजे मुंबई MMR, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा आणि इकडे आपण मुंबई MMR गेलो की रायगड, असा तो पूर्ण कव्हर, तिन्ही जिल्हे कव्हर होत आहेत या मेट्रोमुळे. आणि मला या ठिकाणी हेही सांगायचं आहे की या मेट्रोच्या वेळेस जेव्हा पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस आंदोलन करावं लागलं की मेट्रो फिजिबल नाही, त्याला ही मेट्रो होऊ शकत नाही, रायडरशिप कमी आहे. परंतु जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब झाले त्यांच्या काळामध्ये आम्ही देखील मंत्रिमंडळात होतो, मी पालकमंत्री होतो मला वाटतं त्यावेळेस, आणि या मेट्रोला त्यावेळेस मान्यता दिली 2018मध्ये. आणि मग 2018ला हे मेट्रोचं काम मोठ्या प्रमाणावर सुरू झालं. मग या संपूर्ण MMR मधलं सुरू झालं आणि मग असं ते परत मध्ये एक सरकार आलं, स्थगिती सरकार, तेव्हा थोडा मग ब्रेक लागला त्याला. पण पुन्हा आमचं महायुतीचं सरकार आलं तेव्हा आम्ही तिघंही होतो आणि मग तिघांनी मिळून तो सगळा स्पीड ब्रेकर काढून टाकला आणि मग यामध्ये सगळे अडथळे दूर केले आणि मुंबईतलं कंप्लीट मुंबई MMR मधलं नेटवर्क जे आहे त्याला चालना दिली. आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने हे टोटल 337 किलोमीटरचं मेट्रोचं नेटवर्क आहे. आणखी त्याच्यामध्ये मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही दरवर्षी याच्यामध्ये 50 किलोमीटर 60 किलोमीटर कंप्लीट करू आणि वाढवू देखील. त्यामुळे एकंदरीत मुंबई MMR जो आहे देशातलं सगळ्यात मोठं नेटवर्क या मुंबई MMR मध्ये होईल आणि लास्ट माईल कनेक्टिव्हिटी मिळेल, एंड टू एंड कनेक्टिव्हिटी मिळेल, रस्त्यावरची ट्रॅफिक जी वाहनं आहेत ती कमी होतील, डिकंजेस्ट होईल आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक या पब्लिक ट्रान्सपोर्ट जेव्हा चांगला आपण देतो त्या पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये प्रवास करतील आणि वाहतूक कमी होऊन जाईल, प्रदूषण कमी होऊन जाईल आणि त्यामुळे लोक देखील मोठ्या लोकांना दिलासा मिळेल, लोक वेळेत घरी पोचतील, लोक ऑफिसला पोचतील, एफिशियंटली काम करतील आणि त्यामुळे मेट्रोचा हा जो काय फायदा आहे तो फायदा. आणि या आता तर आम्ही तिघं सोबत आहोत तिथं आणि त्यामुळे अधिक बुलेट ट्रेनच्या स्पीडने आम्ही करूया.